प्रणाम स्वामीजी. मला एक प्रश्न विचारायचा आहे. ध्वनी स्पंदन, साऊंड व्हायब्रेशन शरीरातील नाडी संस्थेवर परिणाम करतात का? हा प्रश्न विचारणं म्हणजे आम्ही आमच्या संस्कृतीबद्दल किती अज्ञान आहोत याचं दिग्दर्शन आहे. आमच्या संस्कृतीतच मुळात हे सांगितलेलं आहे की परमात्मा प्रकृतीच्या सान्निध्यात, प्रकृती परमात्माच्या सान्निध्यात आल्यानंतर जो ध्वनी निर्माण झाला तो ध्वनी आहे ओम. आमच्या संस्कृतीचे अनुकरण करत दुसऱ्या संस्कृतीने यातून उठांतरी केली तर ते स्वीकार करत नाही. फक्त एवढं सांगतात की स्फोट झाला, आवाज झाला. आमच्या ऋषीमुनींनी तो आवाजही सांगितलाय आणि तो ध्वनी ओम. ओम मध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. अ पासून स्थूल सृष्टी, उ पासून सूक्ष्म सृष्टी आणि म पासून कारण सृष्टी. मुळातच सगळी सृष्टीची उत्पत्ती त्या ध्वनीपासून झालेली आहे. तुमचं शरीरही त्या ध्वनीपासून झालेलं आहे. अख्खी सृष्टी ध्वनी कंपनच आहे. ध्वनी कंपना घनीभूत होत होत सृष्टीची रचना झाली तर स्वाभाविक आहे कुठल्याही नादाचा परिणाम नाडी संसार होणारच. आणि म्हणून तर मंत्राची निर्मिती झाली. ती मंत्राची निर्मिती तुमच्या नाडी शुद्धीकरणासाठी आहे. तर ते स्पंदनं नाडीत पोचलीच नाही तर नाड्या शुद्ध होतील कशा? नाड्या शुद्ध झाली नाही तर तुमची चेतना ऊर्ध्वगामी होऊन तुम्ही ईश्वरापर्यंत पोचणार कसे? त्याचं सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ध्वनीचा नाडीवर परिणाम होतो. प्रत्येक स्पंदनाचा. फक्त ते स्पंदनं कोणत्या दिशेने गती करतात, ऊर्ध्वगामी अधोगामी, त्या सगळं साधनेची स्थिती अवलंबून राहील. त्यामुळे नाडी स्पंदन ध्वनीचा नाडीवर परिणाम होतो यात काही शंकाच नाहीये. आणि हे तुम्हाला आधुनिक उपकरणांनी देखील लक्षात यायला लागेल लोकांचा. गायकापासून अनेक टोपोग्राफी घेतली जाते. अनेकडे संशोधन होत आहे की आवाजाने काय होतो. वेगळे राग गायले गेले तर त्याचे आकार देखील त्या टीव्हीच्या स्क्रीनवर दाखवले जातात. हा प्रश्न मजेच आहे. सगळं काही स्पंदनावरच आधारित आहे. इज इन एव्हरीथिंग इज रिलेटेड विथ वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. नाद आणि स्पंदन एवढं त्या सृष्टीचं रहस्य आहे. प्रणाम स्वामीजी. अनाहत नाद व मंत्र जप यांच्यामध्ये संबंध आहे का? अनाहत नाद म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. अनाहत म्हणजे कुठलाही 2 गोष्टीचा असा टक्कर न होता, संघर्ष न होता आपोआप जो नाद उत्पन्न झाला त्याला अनाहत म्हणतात. अनाहत. आपण सृष्टीमध्ये जेवढे आवाज ऐकतो ते सगळे आहत ध्वनी आहोत. आम्ही बोलतो आहोत तोही आहत ध्वनी आहे. कारण हवेच्या आता जे स्वरयंत्र आहे त्याच्याशी घर्षण होतं म्हणून आवाज येतो आहे. आपल्या या सगळ्या सृष्टीमध्ये जेवढे काही ध्वनी आहेत ते सगळे आहत ध्वनी आहेत. काही ना काही वस्तू कशातरी ठोकली गेली त्यातून उत्पन्न होणारा ध्वनी आहे. नाहीतर त्याची हवा स्वरयंत्राशी घर्षण होतं म्हणून आवाज येतो आहे. टाळी वाजलेले 2 हात एकमेकांना ठोकले येतो आहेत. अनाहत म्हणजे जो कुठलाही आहत न होता, आघात न होता, घर्षण न होता तो आवाज सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच आहे. त्यात 7 अनाहत नाद आहेत. ते साधकाला त्यात ऐकू येतात. मंत्र जपाने अनाहत नादपर्यंत माणूस पोचू शकतो. त्याची साधना चांगली वाढेल. पण मंत्र जप हा आहत ध्वनी आहे, तो अनाहत ध्वनी नाही. प्रणाम स्वामीजी. कवच म्हणजे संरक्षण की चेतनेची पुनर्रचना? असा तो प्रश्न आहे. कवच शब्दाचाच अर्थ आहे संरक्षण करण्याची वस्तू. आपण त्याला युद्धा काळामध्ये लोक अंगावर चिलखत धारण करायचे तर चिलखत म्हणजे कवच. त्यामुळे कवच म्हणजे आपण स्वतःचं, जसं शस्त्राचा कुठलाही आघात होऊ नये. पूर्वी भाला, तलवार, बाण म्हणून लोखंडी कडेचं आवरण घातलं घ्यायच्या शरीरावर, त्याला चिलखत म्हणायचे.
हे झालं बाहेरच्या शस्त्रांचं. परंतु ध्वनी माध्यमांना देखील आक्रमण करता येतो. अनेक दूषित तरंग माणसावर आक्रमण करू शकतात. अनेक सूक्ष्मधारी देवी देवता किंवा भूत पिशाच यांचेही आक्रमण होऊ शकतो. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी ध्वनियुक्त जे चिलखत त्याला कवच म्हणतात. त्या कवचाने आपलं संरक्षण होतं. ते ध्वनी कंपन आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट असं आवरण तयार करतो, लेअर तयार करतो, जेणेकरून बाहेरचे दूषित तरंग, भाषेचा दूषित सूक्ष्म जीवांचा, सूक्ष्म शरीरधारी कुठलेही असो, देवी देवता असो, भूत असो, त्यांचा तुझा परिणाम होऊ नये म्हणून कवच म्हणायचं असतं. म्हणजे सांगतो, प्रत्येक साधकाने नियमाने आपल्या इष्टदेवतेचं कवच केलं तर त्याला अनेक दूषित तरंगापासून त्या सूक्ष्म जगतापासून होणारा त्रास थांबतो. स्वामीजी, भय ही वास्तविक आहे की मनाची कल्पना? भय हे मनाची कल्पना जर असली तर नुकताच जन्माला आलेला शिशु, त्याची तुम्ही शरीराची हालचाल बघा, त्याला देखील भय होतो. ते पण भयभीत होतं कुठल्याही आवाजाने, कुठल्याही स्पर्शाने. मुळात भयाला पातंजल योगसूत्रामध्ये खूप छान शब्द आहे, अभिनिवेश. म्हणजे अशी स्मृती जी कधी मिटत नाही. त्याला आपण सामान्य भाषेत म्हणतो दगडावरची रेख. अभिनिवेश म्हणजे काय? मानव या स्थितीत येण्याआधी अनेक योनीत भटकत आला. ते प्रत्येक योनीमध्ये त्याने मृत्यूचा अनुभव केला आहे. तो कुठल्या योनीत असो, त्याने मृत्यूचा अनुभव केला आहे. आणि प्रत्येक वेळी तो मृत्यूचा अनुभव अतिशय दुःखदायक असतो, क्लेशदायक असतो. आणि ती जी मनामध्ये त्या सूक्ष्म शरीरात झालेली स्थिती आहे ती भय. आपण त्याला व्यवहारामध्ये भयाचे अनेक कारण समजतो, कारण त्या प्रत्येक कारणाच्या मागं कुठं ते सूक्ष्म भय मृत्यूचंच असतं. समजा चपराशी त्याच्या साहेबाला घाबरतो, त्याला भय वाटतं साहेबाचं. म्हणजे काय? त्याला अशी भीती वाटते की माझी जर नोकरी गेली तर मी पोट कसं भरू, माझ्या परिवाराचं कसं सांभाळ करू, मग मला काहीच जमलं त्याशिवाय मला आत्महत्या करावी लागेल. सगळा अगदी बारीक विचार करत गेला तर शेवटी तो मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचेल. प्रत्येक भयाची स्थितीच्या मूळ उत्पत्ती मृत्यूच्या भयापासून आहे. कारण भय ही मनाची अवस्था नाही, त्या सूक्ष्म शरीरात झालेला तो स्मृती संग्रह आहे. आणि म्हणून पुढं विचार, अभय म्हणजे काय? ज्यावेळी माणसाची परिस्थिती ईश्वराशी इतकी एकरूप होऊन जाते, अभय म्हणजे भयाचा अभाव. आता ईश्वरी साक्षात्कार वाचून होत नाही. मराठीत दोन शब्द आहेत, आपण त्यांना समानार्थी समजतो. एक शब्द आहे निर्भय आणि एक शब्द आहे अभय. पण हे दोन्ही एका अर्थी नाहीत. निर्भयचा अर्थ होतो आधी भय उत्पन्न झालं आणि मग ते भय दूर झालं. जसं दोरीकडे बघून सापाची कल्पना आली, मग साप आहे असून भयभीत झाला, मग लक्षात आलं की हे साप नाही दोरी आहे, ते भय दूर झालं. ही स्थिती निर्भय. भयच उत्पन्न झालं नाही ती स्थिती अभय. म्हणून भगवान कृष्णाने देखील गीतेच्या 16व्या अध्यायात ज्या दैवी संपत्ती सांगितल्या तर पहिला गुण अभय सांगितला आहे. अभयपासून सुरुवात होते, भयाचा अभाव. आणि जोपर्यंत माणूस भयभीत आहे कशानेही, त्याच्या सद्गुणांचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही. तुमच्यातला सद्गुणांचा पूर्ण विकास व्हायचा असेल तर स्थिती अभयाची यायला हवी. आणि अभय ही ईश्वरी शरणागतीशिवाय शक्य नाही. स्वामीजी, मंत्रातील शक्ती शब्दात असते की जप करणाऱ्याच्या चेतनेत असते? दोन्ही. मंत्राची शक्तीच नाही, शब्दांची शक्ती. प्रत्येक शब्दात आपली आपली शक्ती आहे. किंवा एखाद्या शिवी दिली तर राग येतो. का येतो? तर राग येण्याचं कारण काय? त्या शब्दाचे कांगाल टोचले नाही. त्या शब्दाच्या उच्चाराने त्याच्या मनावर झालेला आघात, तो शिवी दिला, अपमान शब्द बोलला, माणूस रागा क्रोधित होतो, कारण तो मनावर झालेला आघात.
त्यामुळे मंत्र देखील विशिष्ट शब्दांचा समूह आहे, त्यांचे स्पंदन आहे. आणि म्हणून मंत्राने माणसाच्या सगळ्या शरीरावर सूक्ष्म परिणाम होतो, पण तो लक्षात त्याला वेळ लागतो. म्हणून मनावर होणारा आकार लक्षात येतो, पण तो त्याची प्रतिक्रिया द्यायला लागतो. समजा तुम्हाला तेलुगू मल्याळी भाषा येत नाहीये, पण दोन तेलुगू माणसं आपसात भांडत असतील, ते काय बोलतात तुम्हाला कळत नाही, तरी तुमचं हे लक्षात येतं की ते भांडण करत आहेत. आणि ते जर भजन गात असतील तरी तुमच्या लक्षात येतं की ते भजन काय गातात ते कळत नाही, पण हे लक्षात येतं की ते भजन गात आहे. त्या प्रत्येक शब्दाचे आपले स्पंदन असतात आणि ते तुमच्या यावर परिणाम करतात. पुन्हा प्रश्न सांगा काय तुम्हाला. मंत्रातील शक्ती शब्दात असते की जप करणाऱ्या चेतनेत. आता राहिली गोष्ट, तुम्हाला एक माहिती आहे की काही लोकांच्या बोलण्याचा खूप प्रभाव पडतो. शिवाजी महाराज बोलायचे तर महाराजांचा परिणाम व्हायचा. त्याला सायन्समध्ये रेझोनन्स म्हणतात, रेझोनन्स इफेक्ट. अनेक वक्त्यांची एक विशिष्ट शैलीशी बोलण्याची, त्यामुळे श्रोता मंत्रमुग्ध होतो. ही त्या व्यक्तीची मनाची जी दृढता असते, संकल्प शक्ती असते, किंवा मनाची त्याची आंतरिक शिजून पवित्रता आली असेल, म्हणजे संतांचं शब्दामध्ये, तर मंत्रामध्ये स्वतःची शक्ती आहेच आहे. पण बोलणारी व्यक्ती त्याची स्वतःची संकल्प शक्ती किती दूर आहे, किंवा तो म्हणाले किती पवित्र आहे, तो किती ईश्वराच्या जवळ पोचलेला आहे, किंवा त्या समाज हिताची किती कळवळ आहे, त्याला आपले विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यामध्ये किती जोश आहे त्याचाही परिणाम होतो. त्यामुळे बोलणाऱ्या व्यक्तीच्या श्रद्धेचा मंत्रावर परिणाम होतो. तो जितका श्रद्धेने बोलेल. विवेकानंद बाबतीत एक गमत सांगितली जाते. विवेकानंद एकदा प्रवचनात म्हणाले की तुमचा जेवढा शब्दात सामर्थ्य आलं पाहिजे, ते समजा पहाडाला दूर हो म्हटला तर तो दूर होईल. दुसऱ्या दिवशी एक म्हातारी बाई आली, विवेकानंद तुम्ही खोटं बोलतात, मी रात्री 2दा सांगितलं माझ्या खिडकीसमोर एक मोठं पहाड आहे, त्यामुळे हवा येत नाही. मी पहाडाला म्हणालो बाजूला सरक, तो सरकला नाही. मला माहितीच होतं तो सरकणार नाही, पण तुम्ही सांगितलं म्हणून मी करून बघितलं. मी आधी तुम्ही मनात गृहीत धरलं होतं की हा सरकणार नाही, आणि मग तुम्ही बोलता तर परिणाम काय होणार. त्या परिणाम येतो तुमच्या श्रद्धेने, मंत्राचा परिणाम होतोच होतो. म्हणून आम्ही हा एक प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने सांगतो. एखादी हिंदू व्यक्ती आहे, त्याची मंत्रावर, त्या मंत्राच्या देवतेवर श्रद्धा आहे, त्या मंत्र उच्चारणे ज्याला जितका लाभ होईल तितका लाभ दुसऱ्या धर्मियांना होणार नाही. त्यांना तेवढाच मर्यादित लाभ होईल जेवढा त्या मंत्र शक्तीने होईल, त्या मंत्राच्या स्पंदनाने होईल. मंत्र परिणाम करतील, तो मुसलमान असो, ईसाई असो, बौद्ध असो, पारसी असो, प्रत्येक वेळी त्या मंत्राच्या ध्वनी स्पंदनाचा परिणाम होईल. पण तो त्या मंत्रशक्तीवर विश्वास धरत नसेल किंवा त्या देवतेवर विश्वास धरत असेल तर तो परिणाम तेवढा होणार नाही जेवढा परिणाम एक हिंदू व्यक्ती श्रद्धेने बोलेल त्याने होईल. कारण त्यामध्ये मंत्राची शक्ती आणि त्या व्यक्तीची श्रद्धेची शक्ती एकवटते. स्वामीजी, दीर्घकालीन जपामुळं ब्रेन प्लॅस्टिसिटीमध्ये बदल होतात का? त्याच्यामध्ये मेंदूवरती परिणाम बदल होतात का? हो, गंमत सांगतो. आम्ही मध्यंतरी वाराणसी काशीला गेलो होतो. तिथले ख्यातनाम न्यूरोसर्जन भेटायला आले होते. ते वाराणसीचे पहिले न्यूरोसर्जन दवाखाना तिथे टाकणारे. त्यांना आम्ही एका प्रश्न विचारला की तुम्ही इतक्या वर्षापासून मेंदूचं ऑपरेशन करताय, ब्रेनचं ऑपरेशन करतायत, तुम्ही इतक्या लोकांना ब्रेन उघडून बघितलं आहे, तुम्हाला अलीकडच्या या काळामध्ये मोबाईलमुळे माणसाच्या ब्रेनच्या आकारामध्ये बदल आढळतो का? ते हसले. ते म्हणाले स्वामीजी, हा प्रश्न तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी कधी विचारला नाही, तुम्ही विचारतायत. हो, मी निश्चितपणे सांगतो की अलीकडच्या मोबाईलच्या कारणामुळे, मोबाईलच्या त्या व्हायब्रेशनमुळे माणसाचा ब्रेनचा आकार बदलतो आहे, परिणाम होतो आहे. त्यामुळे आता मंत्रध्वनीने आम्ही एक अनुभव करतो. काही लोकांना ट्रान्समध्ये जातात, ध्यान लागतं. इतकंच नाही
काही वेळा मन एवढी जडता येऊन जाते की त्याचे कंठ असलेले श्लोक देखील त्याला पुढे बोलता येत नाही, तो स्थगित झाल्यासारखं. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तू जर बैलगाडीत किंवा घोडागाडीत बसला असेल तर काही वेळा बैल आडून बसतो, तो पुढे सरकतच नाही. त्या घोडा आडून बसतो, तो गाडी पुढे चालूच देत नाही. तशी मेंदूची पण एक मध्ये अवस्था अशी येते की तुम्हाला श्लोक आठवत असूनही श्लोक आठवण्याचे होतात आणि काही क्षण तुम्हाला स्तब्ध बसून राहतं कारण श्लोकच आठवत नाही, तर ती मेंदूला स्थगितता येते. त्यालाही कारण त्या मेंदूवर पडलेला मंत्राचा भारण वाढलं, मेंदूवर देखील एक स्थगितता येऊन जाते, त्याचा परिणाम मेंदूवर तो होणारच. भयामुळे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते. नाही ऐकलं का? भयामुळे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते, तर मंत्र जप पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ऍक्टिव्ह करतो का? याचा आघात मेंदूवरच नाही, तुमच्या शरीराच्या सगळ्या नस नाड्यांवर होतो. भयाच्या स्थितीत देखील होतो. एक साधारण उदाहरण सांगायचं, एखाद्याला इतकं जर आता भय आलं तर त्याला कपड्यात देखील संडास लघवी होऊन जाते. कपड्यामध्ये संडास लघवी होणं याचा अर्थ काय? म्हणजे कुठेतरी नर्व्ह सिस्टीम कार्यभूत झाली. इतकं नाही तर आम्ही अशा काही गमती गोष्टी बघितल्या आहेत. एका ॲक्सिडेंटमध्ये एका डेड बॉडी पोस्टमॉर्टम करताना लक्षात आलं डॉक्टरांचा की त्याला वीर्यपात पण झाला होता. भयामुळे वीर्यपात झाला होता. शरीराचा सगळ्यात यावर भयाने परिणाम होतो. तसा याच्या उलट मंत्र जपाने संरक्षण पण होऊ शकतो. आणि म्हणून ज्याची जेवढी साधन असेल किंवा मंत्र शक्य असेल त्याला बाहेरच्या भयाने त्याचा फारसा मनावर परिणाम होत नाही. मनावर परिणाम झाला नाही तर त्याला शरीरावर देखील फारसा परिणाम होत नाही. कारण मंत्रशक्तीने त्याचं शरीर देखील अशा गोष्टींपासून संरक्षित असल्यामुळे इतरांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह असतो आणि त्या प्रथेला तोंड देण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य पण असतं. कारण भयामुळे जी मग शरीराची स्थिती होते, भयामुळे होते, मनाच्या विरुद्ध झालेल्या आघाताने होते, दुःखाने होते. एक वेगळी गमत असते काय, समजा तुम्ही अगदी आता सध्या आंब्याचे दिवस चालले आहेत, आंब्याचा रस पुरी खाऊन की पोटभर घेऊन बाहेर निघालात आणि रस्त्याने जाताना तुम्हाला लक्षात गेलं एखाद्याला आमच्या संडासाला बसलेला आहे तरी तुम्हाला उखारी द्यायलाच काय वाटेल. पोटभर जेवलेलं आहे ती जी एक स्थिती आहे, त्यामुळे लहान मुला संडासाला बघितल्याबद्दल तिकडे लक्ष गेलं तरी तिकडे तुम्हाला मळमळून येतो, उखारी द्यायलासारखं वाटतं. या सगळ्या गोष्टी काय, दृश्याचा, स्पंदनाचा, आवाजाचा, सगळ्या गोष्टीचा तुमच्या शरीरात कुठल्या ना कुठे परिणाम होत जातो. आणि म्हणून मंत्राने मळमळ लागलं म्हणजे काय झालं, त्याचं लिव्हर जास्त ऍक्टिव्ह झालं, म्हणजे यकृत क्रियाशील झालं म्हणून त्याला पित्त वाढतं. क्रोधाने देखील पित्त वाढतं, भीतीने पित्त वाढतं. क्रोध असो, भय असो, या मानसिक संवेदनाने देखील शरीरावर परिणाम होतात. लक्षात येतं. पुढे विशिष्ट छंद असलेले जे मंत्र आहेत, विशिष्ट छंद असलेले जे मंत्र आहेत त्याचा मेंदूवर वेगळा परिणाम करतात का? कुठे आहे का? विशिष्ट छंद असलेले जे मंत्र त्याचा मेंदूवर वेगळा परिणाम करतात का? प्रश्न करता इतका व्यवस्थित नाही. छंद म्हणा, मुख्य संबंध आहे मंत्राच्या शब्द रचनेचा, त्यातून होणाऱ्या उत्पन्न होणाऱ्या, ज्याला आपण फिजिक्समध्ये वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी प्रत्येक छंदाचे वेगवेगळे असणार. भुजंगप्रायात असो, शार्दूल विक्रीत असो, वेगळे वृत्त आहेत आपल्याकडे, वेगळे छंद आहेत आपल्यामध्ये. याचा अर्थ काय, शार्दूल विक्रीत असो, भुजंगप्रायात असो, आणखी दुसरे कुठे वृत्त असो, त्यांची वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी बदलत जाते. म्हणून छंदामुळे काही परिणाम होतो का असं म्हणण्यापेक्षा त्या शब्दाचे ध्वनीने उत्पन्न होणाऱ्या स्पंदनांची आणि ज्याला वेव्हलेंथ म्हणजे तरंगाची लांबी आणि त्याची कंपन संख्या
ही बदलली तर त्याचा परिणाम आपोआप वेगळ्या तऱ्हेने होत जाणार. आणि म्हणून उच्चाराची शुद्धता अधिक महत्वाची आमच्या ऋषींनी का सांगत आले. एक घडलेलं उदाहरण सांगतो. जर्मनीमध्ये एका लायब्ररीमध्ये खूप लोक गोळा होऊन एका कुठेतरी पुस्तकाचा फोटो पाडण्याच्या प्रयत्नात होता. एक भारतीय माणूसांना आश्चर्य वाटलं, काय करतात हे लोक. त्याने विचारलं की काय करत आहे. पण आम्ही या पुस्तकात असलेला एका चित्राचा फोटो पाडतो आहोत. हे चित्र कसं आलं. मला एक जर्मनी माणूस भारतात गेला होता. त्याने जर्मनीत संस्कृतचा खूप अभ्यास केला होता. उच्चार त्याचे खूप शुद्ध होते. तो वाराणसीला, काशीला, म्हणजे अलीकडच्या भाषेत बनारसला गेला. तिथला विद्वत पंडित सभेमध्ये तो म्हणाला, मलाही चांगलं संस्कृत येतं, मी अनेक संस्कृत स्तोत्र म्हणू शकतो, तुमच्यासारखे म्हणू शकतो. त्याचा बोलण्यात होता एक स्वाभाविक आहे, अहंकार टपकणार. अनेक परदेशी व्यक्ती चांगलं शुद्ध संस्कृत बोलते आहे. त्यात बसला एक वृद्ध पंडितांनी त्याला सांगितलं की बाबा रे, तू छान बोलतो संस्कृत, पण तू असं समजू नको की तू त्या स्थितीत आलेला आहे की जसे आमचे काही पंडित आहेत. म्हणून त्याने काय केलं, एका मोठ्या यावर फळीवर बारीक रेती अंथरली आणि त्याला सांगितलं, आता ही बारीक रेती अंथरली आहे, तू गणपती स्तोत्र म्हण या रेतीकडे बघत. त्याने गणपती स्तोत्र म्हटलं, छान म्हटलं, उच्चार शुद्ध, सगळं व्यवस्थित होतं. तर झाल्या रेतीवर काही दिसतंय का, तुम्हाला काही दिसत नाही. मग ठीक आहे, आता हे स्तोत्र मी म्हणतो. आणि जसं जसं तो वृद्ध पंडित ते स्तोत्र म्हणत गेला, त्या रेतीवर गणपतीची आकृती तयार झाली. त्याचा तो फोटो त्या पुस्तकात होता. म्हणजे उच्चार करण्याचा प्रश्न छंदाचा नाही आहे. प्रश्न आहे विशिष्ट वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा, स्पंदन आणि तरंगाची लांबी. म्हणून आमच्या ऋषी म्हणजे शुद्ध उच्चारावर भर द्यायचे एवढ्यासाठी, जे आज शक्य नाही. आम्हाला अनेक लोक विचारतात, स्वामी चंडीपाठ वाचतो, उच्चार शुद्ध होत नाही. पण आज कोणते उच्चार शुद्ध अशुद्ध सांगणार तरी कोण उरलं आहे. प्रश्न आहे, उच्चार शुद्ध झाले नाही तर आम्ही गमतीने नेहमी एक वाक्य बोलतो, नफ्यात नुकसान होत नाही. नफ्यात नुकसान होतं, 100% नफा होणार नाही, 80%, 75% नफ्यात नुकसान होते. उच्चारची शुद्धता महत्वाची आहे. आणि उच्चारची शुद्धता ही तुमच्या भोजनावर अवलंबून असते. कारण भोजन जसं असेल तशी तुमच्या जिभेची हालचाल, जिभेची जाडी तुम्ही कधी कधी स्वतः अनुभव करता. समजा तुम्ही पान खाल्लं असेल तर तुम्हाला तुमची जीभ जड झाल्यासारखे वाटते. तर चुना काठामुळे जीभला एक त्याचे जडता येते, तेव्हा तुम्हाला नीट बोलता येणार नाही. किंवा जिभेची देखील जडता किंवा लवचिकता किंवा हालचाल. आणि आज आम्ही शुद्ध उच्चाराचा कोणी दावा करू शकणार नाही, कारण अलीकडच्या आधुनिक काळाच्या माता मुलाला स्तनपानच करत नाही. ज्या मुलांनी आईच्या अंगाचं दूध प्याले नसतील त्यांना अमुक अक्षरं नीट उच्चारताच येणार नाही, कारण जीभ तशी वळत नाही. बाटलीच्या दूध पिऊन वाढलेली मुलांची जीभ जशी वळायला पाहिजे तशी वळत नाही. पूर्वीच्या काळात मुलगा 6 महिने वर्षाचा होईपर्यंत आई दूध पाजायची, त्यामुळे त्याच्या जिभेच्या टोकांची जी लवचिकता होती म्हणून त्याचे उच्चार अधिक शुद्ध होते. आज तुम्ही शुद्ध उच्चार एक आपली कल्पना आहे, ठीक आहे, शुद्ध उच्चार असले पाहिजेत, पण त्या लेकरांच्या दूधच प्यायला नसेल तर तुम्हाला दूध प्यायला काय पडतो. आम्ही गंमत सांगतो घडलेली, विषयाशी संबंधित नाही तरी सांगतो. आम्ही एका ठिकाणी बसलो होतो आणि एक वैद्य पण तिथे हजर होते, दुसरे लोकही हजर होते. एक मुलगी आली, नमस्कार केला. आम्ही त्या मुलगी 22-23 वर्षाची मुलगी असेल, मुलीची आई पण होती, ती प्रिन्सिपाल होती. आम्ही त्या मुलीच्या आईला विचारलं, म्हणजे ही तुमची लेक, हिला तुम्ही अंगात पाजलं नाही आहे, ही अंगाचं दूध प्याले नाही आहे. म्हणजे हो, तिच्या जन्मातून मी आजारी पडली, आजारी असल्यामुळे मला दूध तिला पाजता आलं नाही. पण तुम्हाला हे कसं कळालं, तिच्याकडे नुसतं बघून तुम्हाला कसं कळालं की अंगावर प्याले नाही. म्हणजे जे मुलं अंगावर आईचं दूध व्यवस्थित प्यायले असतील, हसताना किंवा बोलताना त्यांच्या वरच्या हिरड्या दिसत नाही, बोलताना किंवा हसताना त्याच्या वरच्या हिरड्या दिसत असतील, समजा ते अभागी मूळ आईचं दूध प्यायलेलं नाही. एवढा शरीराचा रचनेवर परिणाम होतो तो जिभेवर होणारच.
त्यामुळे आज उच्चार शुद्धता या बाबतीत आम्ही फार भार देत नाही. त्या अंगात पाजत गेल्याने मुलांना भोजन इतकं अशुद्ध झालेलं आहे, आचार विचारची शुद्धता उरली नाहीये. भोजनाचा देखील परिणाम जिभेवर होतो. जिभेची लवचिकता, जाडता, जाड्यपणा फरक पडत जातो. त्यामुळे उच्चाराचा परिणाम वेगवेगळा होणार. मग छंदाचा परिणाम नाहीये, बदलते वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. जप आणि HRV म्हणजे हार्ट रेट व्हेरिएबिलिटी यांचा संबंध आहे का? काय हार्ट रेट व्हेरिएबिलिटी HRV. हार्ट हा, हृदयाचा आणि हार्ट रेट व्हेरिएबिलिटी जपाचा आणि हार्टचा काय संबंध आहे का? मग सुरुवातीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही म्हणालो होतो, आश्रमाच्या एका साधकाचे त्यांची सून गर्भवती असताना गर्भातल्या त्या बाळकाच्या नाड्या उलट्या लागल्या होत्या. वरची नाडी खाली, खालची नाडी वर, अशी त्याच्या हृदयाची आर्थिक स्थिती होती. सोनोग्राफी दिसत होतं. त्या वेळेला मी आदित्य हृदय म्हणायला सांगितलं होतं. मूळ गर्भात असताना ती मुलाची आई आदित्य हृदय स्वतः रोज म्हणत असेल. डॉक्टरांनी इथपर्यंत सांगितलं होतं की डिलिव्हरी झाल्या प्रसूती झाल्या ॲम्ब्युलन्समध्ये तयार ठेवा आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्या बाळाला लागली मुंबईला न्या, लागले की ऑपरेशन करावं लागेल. कारण जन्माला आल्याला ती बाळ निळं पडेल. कारण वरची नळी खाली लागली आहे आणि खालची नळी वर लागली आहे, उलट्या झालेल्या आहेत. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर निळं पडेल, तत्काळ ऑपरेशनची गरज पडेल. आम्ही त्या मुलीला त्या मला बेटी तू रोज आदित्य हृदय म्हण, बाकी ईश्वर इच्छा. ते मूल 9 महिन्याचा झाला पण एकदाही निळं पडलं नाही. म्हणजे त्या आदित्य हृदयाचा परिणाम त्याच्या हृदयावर झाला असला पाहिजे. तसं चंडीपाठमध्ये शब्द आहे हृदय ललिता देवी. आम्ही अनेकांना सांगतो. आज त्यांचं ऑपरेशन झालंय, त्यांना रिकव्हरीसाठी त्यांनी ओम लम ललिता देवी शब्द उच्चारले तर डॉक्टरांना आश्चर्य वाटलं की बायपास सर्जरी झालेला पेशंट दुसऱ्या दिवशी स्वस्थ होऊन घरी गेला. डॉक्टर म्हणून आम्ही कधी अशी केस पाहिली नाही की बायपास सर्जरी माणूस 3 दिवसा एवढं स्वस्थ होतो. आणि तू काय करत होता? मी पडल्या ओम लम ललिता देवी नमःचं मंत्र म्हणत होतो. स्वामीजींनी सांगितलं तसा. तर त्याचा हृदयात परिणाम होणारच. आता हृदय म्हणजे हे आपण शरीरातले पंपिंग स्टेशन म्हटलं तरी त्याचा परिणाम होतो. आणि ज्याला आपण भावनात्मक म्हणतो, हृदयाने प्रेम करतो, जे दिसत नाही, आपण त्याला हृदय म्हणतो. मी माझ्या हृदयापासून प्रेम आहे. त्या हृदयाने मंत्रशक्तीचा परिणाम होणार. कारण शब्दांचा परिणाम होता, प्रेमाच्या शब्दाचा परिणाम होतो, रागाच्या शब्दाचा परिणाम होतो, अपमानाच्या शब्दांचा परिणाम होतो. तर मंत्राचा परिणाम ते न दिसलेले हृदय जे आहे त्याच्यावर होतो. जे हार्टमध्ये ज्याला आपण पंपिंग स्टेशन आहे त्यावर पण होतो. जप करताना स्वर बदलत असल्याची जाणीव ठेवावी की विसरावी? जप करताना तुम्हाला बाहेरचं जर जाणीव आणि भान राहिलं तर तुम्ही जपच करत पाहिजे. कसली जाणीव, कसं तुम्ही स्वर बदलताय? जप हा हृदयाने समर्पित करण्याचा विषय आहे. त्यामध्ये बाकीच्या गोष्टी अगदी गौण होऊन बसतात. प्रयत्नपूर्वक करणं म्हणजे तुम्ही जपापासून दूर गेला, तुम्ही फक्त शब्द उच्चारताय, त्याचे एकरूप होत नाहीये. जप असो, प्रार्थना असो, तुमचे हृदय त्यात इतकं एकरूप झालं पाहिजे की बाळच्या कुठल्या गोष्टीची जाणीव असता कामा नये. असं म्हटलं जातं, रामकृष्ण परमहंस महाकालीची पूजा करायला बसायचे. ते पूजा करताना एवढेच तल्लीन व्हायचे की माच्या चरणी फुल व्हायचं ते आपल्या डोक्यावर ठेवून घ्यायचे. त्यांना कळत नसतं ते काय करत राहायचे. इतकी तल्लीनता. आणि म्हणून कुठल्याही कृत्रिम गोष्टीकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. माझा स्वर बदलला, जप करत राहा, त्या ईश्वराच्या इच्छेवर सोडून द्या. तो कसा उच्चार करून घेईल, काय करून घेईल तिकडे लक्ष देऊ नका. एक घडलेली गंमत सांगतो. एका मंदिराचा पुजारी विष्णू सहस्रनाम बोलत असताना त्याने एक शब्द चुकीचा उच्चारला
आणि ते त्यावेळी वासुदेवानंद सरस्वती बाहेर बसले होते. त्यांच्या कानावर तो गेला, त्यांना ते खटकलं. त्याचे प्रकांड पंडित होते, ते त्या पुजाऱ्याला म्हणाले की तू हा उच्चार चुकीचा केला, हा सगळा उच्चार असा नाही असं म्हणून त्याला समजून सांगितलं. निघून गेले. वासुदेवाने सांगितलं चुकीचं काहीच नव्हतं. पण त्या पुजाऱ्याला रात्रभर झोप आली, तो रात्रभर रडत बसला की हे भगवान, इतके वर्ष तुझं चुकीचं नाव उच्चारलं, इतके वर्ष चुकीचं नाव उच्चारलं. इतका पस्तावा झाला की त्याला झोप येणार, रड करत रात्री. इकडे वासुदेवांना स्वप्नामध्ये विष्णू भगवान सांगितलं तू इतक्या वर्ष जप करतो माझ्या नावाचा चुकीचा, ते मला चाललं, तुला का नाही चाललं, तू कोणत्याला बोलणार, तू त्याला काय सांगितलं, तो रात्रभर रडतो आहे आणि तो सगळे उच्चार देखील चुकीचा नाही, हेही त्या विष्णू भगवान सांगितलं. या शब्दाच्या उच्चाराचा असा अर्थ होऊ शकतो. सकाळी उठून वासुदेव सरतो म्हणे की बाबा रे माझ्या चुकलं, तू करतो तो उच्चार चालू ठेव, काही हरकत नाहीये. उच्चार बदलला, उच्चार केला, याचं भान ठेवायचं तरी कशाला. तू त्या एक रूप व्हा, शब्दाला काही महत्व नाही. एक गंमत सांगतो. एक मोठा पंडित फिरत एका खेडेगावात गेला. खेडेगावात गेल्यानंतर त्याला लागली भूक. पण एक बाई बसायची राहिलं की माते मला भूक लागली. तर ठीक आहे बाबा बैस, पण माझ्याजवळ काही नाही, आता 2 भाकरी करून खाऊ घालते. ती बाई स्वयंपाकाला लागली. त्या बाईचं मूळ झोळीमध्ये झोपलेलं होतं. ती स्वयंपाक करताना मूळ मध्येच जागा झालं, उठलं, रडायला लागलं. आता हिचे हात पिठाचे, त्याला मुलाला काढता येईना. पंडित म्हणाला की बाई थांब, तू स्वयंपाक कर, मी मुलाला सांभाळतो. त्याने मुलाला घेतलं जवळ. मुलाने भोकाण पसरलं. पंडित त्याने त्याला गीता ऐकवली. गीतेचे श्लोक म्हणून दाखवले, वेगवेगळे स्तोत्र म्हणून दाखवले. पोरगे रडायचं थांबे ना. मग मेघदूत सारखं काव्य ऐकवलं. पुरं तर भोकाण सुरूच. थोडा त्या बायचं सगळं आटोपलं. त्याने हात धुते, त्या मुलाला घेतलं, छातीचे दर थोपटलं, अरे अरे चू केलं, मुलगे शांत झालं. तर त्या पंडिताला आश्चर्य वाटलं. त्याने त्या बाईला विचार की बाई तू मला स्वयंपाक जेवण नंतर तू हे जे शब्द उच्चारले, कुठल्याही शब्दकोशात हे शब्द नाहीये. अरे हे शब्द, याचा अर्थ काय होतो, याचे व्याकरण काय आहे, याची उत्पत्ती कुठं आहे. मी एवढा पंडित, मला सगळे शब्द एवढं व्याकरण असून मला हे शब्द माहिती नाहीत. ती बाई म्हणा की बाबा रे तुला हे शब्द काय समजून घ्यायच्यासाठी एकच उपाय आहे. तुला काय उपाय, मूलहून आई म्हणून तू माझ्याजवळ ये. मला आई समजून मूलहून माझ्याजवळ आलं तर तुला ते कळेल. म्हणून सांगतात की गीता तुमच्या पंडितांनी तुम्हाला कळणार नाही. गीता समजून घ्यायचं तर गीताला आई समजून लेकरू होऊन तिच्याजवळ जा, तर गीता समजेल. स्वामीजी, उजव्या स्वरात जप केल्यास मंत्रातील उजव्या स्वरात पिंगला जप केल्यास मंत्राचे तेज वाढते का? अशा अलीकडे अनेक असे पंडित उभे राहिलेत. पावसाळ्यात जसा आता कोणी कुत्र्याचे छत्री म्हणतं, कोण काळची छत्री, माझी छत्री म्हणतं, तो बसतात पावसाळ्यात. तसे अनेक पंडित उभे राहिलेले. खरं म्हणजे आपले ते प्राचीन पद्धती लक्षात घेतली तर ब्रह्ममुहूर्तात उठून जप ध्यान करायला सांगायचं. त्याला कारण होतं, तुमची चंद्र नाडी चालू असेल, इडा नाडी चालू असेल, चंद्र नाडी, तर चंद्र नाडी चालू असताना मन अधिक एकाग्र होतो. पिंगला नाडी उष्णता प्रधान आहे, विचार प्रधान आहे. कारण तुम्हाला जॉब मध्ये काय त्यावेळी व्यवस्थित ध्यान लागणं कठीण जातं. तुम्ही बंधते तेज वाढवणं या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही जितके एकाग्र व्हाल तितका परिणाम अधिक चांगला येईल. आणि तो परिणाम आला तर तुमच्या चेहऱ्यावर तेजीचं म्हणतात ते तेजाची गोष्ट सोडा, तुमचा चेहरा तेजस्वी होईल. आणि म्हणून आमच्याकडे उपासना करताना मुद्दाम इडा नाडी चालू असावी असा प्रयत्न केला जायचा. शास्त्रात नियम आहे की भोजन करताना पिंगळा नाडी चालू असावी, म्हणजे उजवी नाडी, कारण ती उष्ण नाडी आहे, ती सूर्यप्रधान नाडी आहे. पिंगळा नाडी चालू असताना भोजन केलं तर भोजन पचतं. आणि इडा नाडी चालू असताना भजन केलं तर भजन अधिक चांगलं होतं. समर्थ रामदास जे कुबडी ठेवायचे, कुबडी मागचं रहस्य हे होतं की त्या कुबडीच्या आधाराने नाडीचा प्रवाह बदलता येतो. तुम्हाला अधिक वेळ इडा नाडी चालू ठेवायची असेल तर त्यापर्यंत कुबडीवर हात ठेवायचा
आता जेवायला बसायचं तर नाडी बदलायचं तर पिंगला नाडी चालू करत असेल म्हणून समर्थ रामदासचे कुबडे आपल्याला सगळं माहिती आहे. गोंधळकी महाराजांकडे कुबडे अनेक संत कुबडे ठेवायचे. नाथपंथी लोकांचे कुबडी असायची. ते कुबडी म्हणजे ते मारवाचे साधन नव्हतं, कुत्र्याला हाकण्याचं साधन होतं. कुबडी खरं ते मूळ उद्देश होता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती नाडी बदलता आला पाहिजे. आणि म्हणून आधी तर भर असायचा इडा नाडी चालू असताना भजन करण्याचा. पिंगला नाडीमध्ये तेज वाढतं. काय करा तुम्ही तेज वाढून? तुम्ही इडा नाडी भजन केलं तर तुमच्या चेहऱ्याचे तेज वाढेल याची काळजी करा. स्वामीजी, तुम्ही भय आणि अभय या दोन गोष्टीबद्दल केलेलं स्पष्टीकरण समजले. तर भय मुख्यतः वात दोषाशी संबंधित आहे का? वातामुळे भय उत्पन्न होत नाही, भयामुळे वात दोष उत्पन्न होऊ शकतो. उलट म्हणतायत. आम्ही आधीच सांगितलं, सुरुवातीला यामुळे उत्तरात सांगितलं, भयाचा मूळ कारण मृत्यूचं भय आहे. भयाची उत्पत्ती दुसरं काही करणे. जो मृत्यूच्या भयातून मुक्त झाला त्याला कसलंच भय नाही आहे. म्हणून समर्थ आमचं तुकोबा म्हणतात, जगद्गुरु तुकाराम, संत तुकाराम ते काही शिकले नव्हते पण तरी ते म्हणतात, आपले मरण पाहिले म्या आपल्या डोळा. ज्याने आमचा जो अनुभव केलेला आहे तो पूर्णपणे अभय होऊन जातो. ईश्वर शरणागतीशिवाय आणि विशिष्ट आंतरिक स्थितीशिवाय अभय स्थिती येणं शक्य नाही. आणि अभय स्थिती आली की त्या व्यक्तीवर मनावर कसला काही बाहेरचा परिणाम होणार नाही. प्रत्येकात तर तुम्ही भयाने भयामुळं भय मुख्यतः वात दोषाशी संबंध आहे का? तर भयाने वात दोष उत्पन्न होतो. वात दोषामुळे भय उत्पन्न होत नाही. भयामुळे वात दोषच नाही, पित्त दोष पण होऊ शकतो. मलाही सांगितलं की भयामुळे तुमच्या शरीरात अनेक रिॲक्शन होऊ शकतात. आम्ही एक व्यक्तीला पाहिलेलं आहे, त्याला एखाद्या सभेला द्यायचं असेल तर ती आधी संडासला पळायची. काही लोकांना तुम्ही बघा, त्यांना रेल्वे पकडायचे घाई असेल तरी त्यांना संडास लागते. कुठल्याही गोष्टीचे भय त्यांना इतकी गडबड करून बसते की आता रेल्वेचे टाइम झाले, अजून आपली तयारी झाली नाही, अजून गाडी आली नाही, रिक्षा आलेली नाही, त्या भयाने देखील त्यांना संडासला पळायला लागतं, लग्नाला पळायला लागतं. भयाचे परिणाम वाहतुकीवर असं नाही, शरीराचा कुठल्याही परिस्थिती त्या व्यक्तीच्या याच्यावर अवलंबून असेल. पण भयाने अनेक गोष्टी घडू शकतात. वाताने किंवा पित्ताने भय उत्पन्न होत नाही, भयाने वात पित्त कफावर परिणाम होतो. स्वामीजी, भीती नष्ट होते की भीतीचा अनुभव बदलतो? काय? भीती नष्ट होते की भीतीचा अनुभव बदलतो? या प्रश्नात पुन्हा पुन्हा काय उत्तर द्यायचं? जोपर्यंत तुम्हाला मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळत नाही तोपर्यंत भय कुठल्या ना कुठल्या रूपात प्रकट होत राहणार. कुठल्या कुठल्या रूपात ते प्रकट होणार. किंवा साप दिसला तरी भय वाटेल, पोटभर जेवणानंतर अजून खायची इच्छा झाला तर पोटात तोड लागली तरी भय वाटेल, एखादा गुंड माणूस समोर दिसला तरी भय वाटेल, एकटे असतात कोणी नाही जवळपास एकांत त्याने काही लोक भयभीत होतात. त्यामुळे भयापासून मुक्ती ही फक्त ईश्वरी शरणागतीने मृत्यूच्या तोंडात, म्हणजे जे आपल्या संस्कृतीमध्ये कथा सांगितलेली आहे नचिकेतची, तिथून नचिकेतला त्या वडिलांनी यमराजाला दान केलं, तो यमराजाला कडे गेला नचिकेत. त्या कथेचा अर्थ एवढा की प्रत्येक साधकाला नचिकेतून यमराजाची भेट घ्यावीच लागते. म्हणून तुकाराम म्हणतात, आपले मरण पाहिले म्या आपल्या डोळा. म्हणजे नचिकेतून यमराजाची भेट द्यायला की मृत्यूच्या भयातून मुक्तता नाही. साधनेचा एक टप्पा असतो, त्या मृत्यूच्या त्या शृंगातून जावं लागतं. तिथंच गुरुची खरी आवश्यकता तिथं असते की त्या मृत्यूच्या भयाने तिच्या शरीरात सुटून जावं. तो त्या मृत्यूच्या त्या बोगद्यातून जात असताना एकदा पार पडला की मग त्याच्या भय संपलं, त्याला कसलीही चिंता नसते. सिकंदर एका संताजवळ गेला. संताला त्याने आधी प्रलोभन दिलं, माझ्याबरोबर चला माझ्या राज्यात. संतांना काय दिला तर सिकंदर त्याला अपमान वाटला. तुझा संतान म्हणा, तुला खूप माहिती आहे मी कोण आहे, असं जो असेल तो
स्वामी सिकंदर जगत देता सिकंदर बादशाह आहे, की तू माझ्याकडे नाही आला तर तुला मी शिरच्छेद करेन. तो संत हसला, म्हणे, जरूर कर, मी पाहीन, मी माझे पाहीन की तू शिरच्छेद कसा करतो. हसता असा म्हणाले, मलाही पाहायला मिळेल तू शिरच्छेद कसा करतो. सिकंदर असा पडला, या माणसाला मृत्यूच होईल नाही, त्याचा तो मृत्यू झालेला आहे. समोर स्वामी रामदास रस्त्यावर त्या पाण्यासाठी एका विहिरीजवळ थांबले. एका बाईचा काहीतरी गैरसमज झाला, त्या बाईने काहीतरी आक्षेप केला आणि मग बाकी बाया त्याला बोलायला लागला, काही लोक आले, काही विचार करता त्याला मारायला लागले. थोडा एक सज्जन आले, त्याने ओळखलं, अरे ते महान संत स्वामी रामतीर्थ आहेत. त्या सगळ्या लोकांना मूर्खांना तुम्हाला कळतं का तुम्ही कोणाला मारतायत? हे महान संत स्वामी रामतीर्थ आहे. त्या बाईचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मग सगळ्यांनी माफी मागितली. लोकांनी विचारले, महाराज काय झालं? आज या रामाला खूप मार पडला. कोणाला? या रामाला खूप मार पडला. पण मला कुठे मार पडला? या रामाला मार पडला. जे आपल्या शरीरापासून वेगळे झालेले असते, शरीराचा मी शरीर नाही याचं भान ज्यावेळी होईल, मी शरीर नाही, त्यावेळी खरी भीतीतून पूर्ण मुक्तता होते. जोपर्यंत शरीराची तुमची कुठल्याही तऱ्हेने अटॅचमेंट आहे, मी शरीर आहे याचं तुम्हाला जोपर्यंत भान आहे, तोपर्यंत भीती कधी दूर होणार नाही. भीती तेव्हा त्यावेळी याचं पूर्ण तुम्हाला भान होईल, शब्दाने नाही, खऱ्या अर्थाने भान होईल की मी शरीर नाही. मग भीतीचे आपोआप मुक्त होतात. स्वामीजी, रसायन चिकित्सा आणि मंत्र ह्यात साम्य आहे का? हं? रसायन चिकित्सा आणि मंत्र ह्यात साम्य आहे का? मंत्र आणि रसायन चिकित्सा. रसायन चिकित्सा आता प्रश्न कुठल्या संदर्भात विचारला गेला आहे ते लक्षात येत नाही. रसायन चिकित्सा आणि मंत्र आम्ही या अर्थाने घेतो की मंत्राच्या उच्चाराने तुमच्या शरीरातले रासायनिक क्रिया बदलू शकते, हार्मोन बदलू शकतात, हार्मोन बदलतात, रासायनिक क्रिया बदलू शकते. 2-3 गोष्टी सांगतो. आजच आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला. ती व्यक्ती ही सामान्य माणसाची नव्हती, कुठल्या तरी खाजगी कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालेली, मोठ्या पदावर रिटायर झालेली व्यक्ती, स्वतः मोठे इंजिनियर, मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नियुक्त झालेले. त्यांनी आजच गंमत झाली की त्यांचा फोन आला होता. ते मला स्वामीजी, मी जर मला एकदा म्हणाला होता की आमच्यामध्ये एक स्तोत्र आहे आपल्या संस्कृतीत, षष्ठाब्दी देवी स्तोत्र, षष्ठाब्दी देवी स्तोत्र, ते स्वतः मी माझ्या परिचित 7 कुटुंबांमध्ये त्या 7 बायांना जे माझ्या संपर्कात होते त्यांना संतती झाली नव्हती, त्यांना मी हा मन सांगितलं स्तोत्र तुम्ही म्हणा. आणि आश्चर्याची गोष्ट, त्या 7ही स्त्रिया माता झाल्या, त्यांना संतान झाली. त्या स्तोत्र म्हटल्यानं हे प्रयोग आम्ही अनेकांना केलेले आहेत. ज्यांना संतती नाही त्यांना षष्ठाब्दी स्तोत्र म्हणायला सांगितलं की त्यांना संतती झालेली आहे. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा की त्यांच्या शरीरातले हार्मोन बदलली. पुरुषामध्ये वीर्य, स्त्रीमध्ये रज आणि सर्वमध्ये इतर हार्मोन. मंत्रशक्तीने तुमच्या शरीरातले हार्मोन्स आणि इतर रासायनिक क्रिया बदलतात. इतकं नाही, तुमची साधना जशी जशी वाढत जाईल तशी तुमची पाचनशक्ती कमी होत जाते. म्हणून साधना करताना अनेक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. पाचनशक्ती कमी झाली म्हणजे काय झालं? तुमच्या शरीरातून निघणाऱ्या अमुक रसायनाची कमी झाली. पचनासाठी जे रसायन लागतात त्याचं क्रिएशन, त्याचे उत्पादन कमी झालं, म्हणून त्याची पाचनशक्ती मंद होते. साधना जशी जशी वाढेल तसे शरीरात देखील बदल होत जातात. आणि हा बदल किती होऊ शकतो, ध्यानचंद माऊलीने 6व्या अध्यायात त्याचं खूप वर्णन केलेलं आहे. शरीरात किती बदल, पुढे सदस्याचे उद्योगामी होईल, शरीरातल्या अनेक गोष्टी होतात. शरीर कृष पण होऊ शकतो, तेजस्वी होईल, पण मेद धरून जाईल, कृष होत जाईल. मंत्रांचा रासायनिक चिकित्सा म्हणजे शरीरातले जेवढे की ग्लँड्समधून निघणारे वेगळे स्राव आहेत, लिव्हरमधून निघणारं पित्त असो, पँक्रियासमधून निघणारे असो, सगळ्या व्यवस्थेवर मंत्रशक्तीने परिणाम होतो. एका बाईने आम्हाला फोन केला, स्वामीजी तुम्ही माझ्या घरी येणार आहात आणि मला खूप चिंता पडली की मी तुमची सेवा कशी करू. काय झालं, मला काही वस्तू आणायला बाजारात जायचं होतं, तर मला घरात एवढं चक्कर येत आहे, मला घरातच चालवलं जात नाही, तर मी जिना उतरून खाली उतरू कशी, बाजारात जाऊ कशी. मी डॉक्टर म्हणाले तुम्हाला व्हर्टिगो प्रॉब्लेम झाला आहे,
आता व्हर्टिगो प्रॉब्लेम असा आहे की जो आयुष्यभर औषध घ्यायला लागतो. व्हर्टिगो व्यवस्थित होत नाही. मानेची लंबमज्जा झाला पण ना व्हर्टिगो. आम्ही त्याला सांगितलं तो हा मंत्र म्हण, 15 दिवसात ते स्वस्थ झाले. आणि हे आमच्या पुस्तकात दिलेलं आहे. ते वाचून मुंबईमध्ये एक बाई आम्हाला भेटायला आली होती. तो म्हणजे तुमचे आमचा फार उपकार, मोठा बाई आम्ही तुला ओळखत नाही, कधी भेटलो नाही, बघितलं नाही, आम्ही काय तुझ्यावर उपकार केले, न पाहता न ओळखता. म्हणून तुमचं मी पुस्तकात वाचलं की एका 2 बायांना तुम्ही व्हर्टिगो प्रॉब्लेमवर हा मंत्र सांगितला की तो हा मंत्र म्हण, आणि दोन्ही बायांचा व्हर्टिगो बरला झाला. मी वाचलं, मला स्वतः व्हर्टिगो प्रॉब्लेम सुरू झाला, मी तोच मंत्र म्हटला आणि माझाही व्हर्टिगो प्रॉब्लेम मिटला. म्हणून मी तुझे उपकार मानते न भेटता. आम्ही मानतो अनेकदा, आम्ही आमच्या प्रोत्साहन अनेकदा सांगतो की प्रत्येक स्त्रीने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्या ज्ञानेश्वरी ज्ञानाने मी वाचायला सांगितली. ज्या बायांना डॉक्टरांनी हिस्टेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकायचा सल्ला दिला होता, एकाही बायला गर्भाशय काढायची गरज पडली नाही. याचा अर्थ काय झाला? त्या ज्ञानेश्वरी उच्चाराने त्याच्या शरीरात सगळे बदलले. सगळ्या ग्लँडच्या ऍक्टिव्हिटी, शेवटी ग्लँड पण बंधनाशी जोडलेले आहेत ना, त्यांच्या ऍक्टिव्हिटी बदलणार नाही. रसायन चिकित्सा, बाहेरच्या रसायन चिकित्सा तुम्ही काही केमिस्ट्रीचा प्रयोग करत बसला, तिकडे मंत्र म्हणत बसला, त्याचा काही संबंध असेल तुमच्या डोक्यात, तर त्याचं उत्तर आमच्याजवळ नाही. स्वामीजी, एकाच मंत्राचा वेगवेगळ्या व्यक्तीवर परिणाम भिन्न का असू शकतो? भगवान कृष्णाने 17व्या अध्यायामध्ये सत्वरजतमाची फार सुंदर चर्चा केलेली आहे. फार सुंदर चर्चा केलेली आहे. एकच पदार्थ तुम्ही वेगळ्या लोकांना खायला दिला, प्रत्येकाची चव घ्यायची क्षमता देखील वेगवेगळी असते. एखादे खारट लागेल, एखाद्या ते खारट लागणार नाही, आणि त्याचे डब्याची सवय पडली असेल. आपण सामान्य अनुभवात देखील प्रत्येकाची शरीराच्या ठेवणप्रमाणे त्याला होणारे अनुभव वेगवेगळे असतात. आता हा प्रयोग तुम्ही जर वेगळ्या तऱ्हेने करून बघा. एक बोट बर्फावर ठेवा आणि एक बोट गरम पाण्यात ठेवा. एक बोट बर्फावर ठेवा, एक गरम पाण्यावर ठेवा, आणि दोन्ही बोट साध्या पाण्यात बुडवा. काय होईल? 2 बोट तुमची, पण बर्फावर ठेवलं बोट साध्या पाण्यात बुडवतं, ते साध्या पाण्यात गरम लागेल. आणि गरम यावर ठेवलं बोट, तर साध्या पाण्यात ते पाणी त्याला थंड लागेल. 2 बोट तुमची, पाणी साधं, तरी तुमच्या शरीरावर होणारा परिणाम वेगळा. एक बोट म्हणजे पाणी थंड आणि बोट म्हणजे पाणी गरम आहे. का? आधी तुम्ही एक थंड बर्फात ठेवून एक पाणी गरम पाण्यात ठेवलं होतं. मग तुमच्या शरीराच्या ठेवणप्रमाणे मंत्रशक्तीचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम वेगळा असेल. जितकी सात्विकता वाढेल तितकी मंत्रशक्ती अधिक परिणाम करेल. जे सात्विक नाहीत, राजसी, तामसी आहे, सामान्य गोष्ट बघा, जे पुढे 36 गुण सांगितले उत्तम पुरुषाचे, त्यामध्ये एक श्वान निद्रा आहे. श्वान निद्रा म्हणजे तुम्ही कुत्रा किती झोपेत असो, तुम्ही जर त्या जळून झालं तरी त्याचे डोळे उघडतात, इतकी त्याची झोप सावध असते. तुमची सात्विकता जशी वाढते तशी तुमची निद्रा श्वान निद्रा व्हायला लागते, हलका आवाजाने देखील जागे. पण बद्धकोष्ठता जितकी असेल तितका माणसाला विषय समजण्याची क्षमता कमी राहते. सात्विकता वाढत गेले, बद्धकोष्ठता कमी होत गेली, विषय ग्रहण करण्याची क्षमता वाढते, पण शारीरिक कमजोरी यायला लागते. म्हणून आयुर्वेदमध्ये देखील म्हण आहे, मलमे बल होत आहे. मलमे बल होता म्हणजे बद्धकोष्ठता असेल ते माणसं अधिक शक्तिशाली असतात, क्रूर पण असतात, कठोर पण असतात, त्यांना पोट साफ होत नाही. आतड्यामध्ये मळ गोळा झाले असो, आतड्याच्या मलामुळे त्यांच्या शरीरात अधिक आक्रमकता असते, ताकद पण जास्त असते. तुमचं जर पोट साफ असेल, तुम्ही भरलेली भाजी उचलू शकत नाही, कमजोरी वाटते. पण शरीर शुद्ध होत गेलं, शरीर कमजोर व्हायला लागते. या साध्या गोष्टी. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर होणारा मंत्राचा परिणाम तो किती सात्विक आहे, किती राजसी, किती तामसी आहे, त्याचं मिश्रण कसं आहे त्यावर त्याचा परिणाम होत जाईल. स्वामीजी, आपण जो करत असलेला मौन जप किंवा मौन जप आणि जो उच्चाराने जो मोठ्याने केलेला जो जप असतो त्याच्यामध्ये अधिक प्रभावी कोणता?
मला अशा प्रश्नाचं मला आश्चर्य वाटतं. याचा अर्थ असा की तुम्हाला अध्यात्माचे साधन काहीच नाही. या प्रश्नाचं उत्तर मागे एकदा आम्ही दिलं होतो की रामचरित मानस एक चौपाई आहे. उलटा नाम जप जग जग जाना, वाल्मिक भय ब्रह्म समाना. सामान्य लोक त्याचा विचित्र अर्थ काढतात की वाल्मिक हा डाकू होता, आधी तो लोकांना खूप मारायचा, म्हणून त्याला रामराम बोलता यायचं नाही. नारदाने त्याला रामराम बोलायला सांगितलं, पण तो रामराम बोलायचा नाही, तो मरा मरा बोलायचा. मरा मरा बोलता होतो, मरा मरा भरा भरा बोलत गेला, तो रामराम झाला. त्या मूर्खांना हे कळत नाही की मरा मरा भर भर बोलल्याने जर रामराम होत असेल तर रामराम भर भर बोलल्याने मरा मरा होते, त्याचं काय? आणि जो रामराम मरा मरा म्हणतो तो रामराम मी म्हणू शकेल, साधी गोष्ट आहे. मग या उलटा नाम जगत याचा अर्थ का की त्याने हजारो हजारो लाखो मंत्र वैखरी वाणीने बोलले. वैखरी वाणी शुद्ध झाल्यानंतर ती खाली उतरली, तो मध्यमात जाईल. लोक तो ओठ बंद करून जप करतात आणि म्हणतात आम्ही मध्यमाने जप केला. नाही, मध्यमाने जप करण्याचं लक्षण आहे की तुमच्या जिभेला देखील कळता कामा नये की तुम्ही मंत्राचा उच्चार केला. तोंड बंद आहे, ओठ बंद आहे, आवाज येत नाहीये, मनाचा मला जप करता आहे, पण त्याने त्या जिभेच्या पुढच्या टोक या जिभेच्या दोन्ही बाजूला स्पंदनं जाणवली तर अजून तुमचा जप उपांश चाललेला आहे, मध्यमात नाही. मध्यमात जपाचा अर्थ आहे तुमच्या जिभेला देखील कळता कामा नये तुम्ही जप करता आहात. मग तो मध्यमातून खाली पश्चंतीमध्ये उतरेल, मग त्याला जप करावा लागत नाही. तो पश्चंतीमध्ये उतरणार याला अजपाची स्थिती होतो. आणि मग तो त्याहून खाली उतरला परामाने. म्हणून संत तुलसीदास म्हणतात, अनेक संत म्हणतात की तुम्ही रामाचा एकदा उच्चार केला तरी मुक्ती मिळेल, पण तो एकदा उच्चार कुठं? परामाने. परामानेपर्यंत पोचणार कसे? लाखो मंत्र वैखरीने, लाखो मंत्र मध्यमाने, लाखो मंत्र पश्चिंतीने, तेव्हा तो परावाणीत जाईल. त्यामुळे उच्चार आणि मनामध्ये उच्चार असा करता की तुमची जीभ शुद्ध झाली पाहिजे. आमचं जे पुस्तक आहे स्मृतीपणाची झाले बोलवणं, त्यामध्ये ते देव पृथ्वीवर येऊन बघते प्रार्थना करतात. त्या प्रकारामध्ये आम्ही याची सविस्तर चर्चा केली आहे की वैखरी वाणी शुद्ध झाल्या की तुमची साधना पुढे जाणार नाही. वैखरी वाणी शुद्ध कशी करायची त्याची चर्चा पुस्तक दिलेली आहे, तो आता आपला विषय नाही. पण वैखरी वाणी शुद्ध करायची म्हणजे मंत्र जप वैखरी वाणी करायचा, नंतर तो मध्यमात जाऊ द्यायचा, मग पुढे सकत. त्यामुळे वैखरी वाणी आणि वैखरी वाणी सुरुवातीला करावं लागेल. स्तोत्र म्हणा, वेगळी स्तोत्र म्हणा, वैखरी वाणी शुद्ध झाली पाहिजे. जी आपण अनेक वेळा नको ते शब्द उच्चारून अशुद्ध करत राहतो. शिव्यातूनच नाही, आपण सगळ्या कठोर शब्दाने वैखरी वाणी अशुद्ध होते. त्याची सगळी सविस्तर चर्चा आमचं पुस्तक जे संजय पाठाच्या उत्तर चरित्रावर मी तूपणाची झाली बोलवण यामुळे सुरुवातीलाच केलेली आहे. भीती शरीराच्या कोणत्या भागात साठते? भीती शरीराच्या कोणत्या भागात साठते? मनात. कोणत्या भागात? कोणत्या भागात साठते? भीतीचा संबंध स्थूल शरीरातच नाही, त्यामुळे शरीरात कुठे साधण्याचा प्रश्न येत नाही. भीतीचा संबंध तुमच्या सूक्ष्म शरीराशी आहे. आणि सगळ्या भावनात्मक गोष्टी आहेत. आता एकाने सांगितलं मी तुझ्यावर प्रेम करतो, डॉक्टरने त्याच्या हृदयाचं ऑपरेशन केलं, काय सापडणार त्यामध्ये? कुठं प्रेम सापडणार आहे? कारण प्रेमाच्या समजात उद्देश नाही. आपण बोलताना हृदय शब्द वापरतो, पण ते हृदय म्हणजे हे हृदय नव्हे. भीती तुम्ही मनात बसायला, एखाद्या मनाला मला भूक लागलेली आहे, त्याच्या पोटाचं ऑपरेशन करा आणि शोधा भूक कुठं लागली. कुठे लागली भूक? आतड्याला, जठरला. तुम्हाला भुकीची जाणीव होते, पण भूक लागली म्हटल्यानंतर त्या डॉक्टरांनी पोटाचं ऑपरेशन करून ठरवलं याची भूक कुठं ते शोधावं. कुठं शोधणार? कारण भुकेचा संबंध जरी शरीराशी असला ते भूक पोटात नाहीये, भूक तुमच्या आतल्या न दिसणारा सूक्ष्म शरीरात आहे. म्हणून आम्ही म्हणतो, आम्ही वेगळ्या त्याने हे उदाहरण देतो. जसं हातमोजा पडलेला आहे, त्या हातमोजाला एक बोट असतात, तर हातमोजा कुठली वस्तू उचलू शकत नाही. वस्तू त्यावेळी उचले ज्यावेळी त्या हातमोजात तुमची बोट असते. मग ही आपण ज्यांना बोट म्हणतो हे पण एक हातमोजा आहे.
यात असली बोटं वेगळी आहेत. आणि ती बोटं जर याच्याजवळ नसली तर हात काही काम करणार. मेलेल्या मूर्त्यालाही हात आहे, ते काय करतात, काय उचलतात, का उचलत नाही? उत्क्रांतम मावी भुंजान वा गुणानुगम विमुडा नान पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. या शरीरातून काय निघून गेलं तुम्हाला दिसलंच नाही. जे निघून गेलं ते महत्वाचं आहे. त्या बोटामध्ये जी सूक्ष्म झालेली बोट आहे म्हणून बोट. तुम्ही विचार बसलेला डोळ्यासमोर कोणी गेला दिसला नाही, का दिसला नाही? डोळे उघडे असून, कारण डोळ्याच्या मागे ते खरे डोळे नाहीये. हे नुसते डोळे काचेच्या चष्म्यासारखे आहेत. डोळे उघडे आहेत, माणूस गेला, तुम्ही विचारात गुंग आहे, तुम्हाला दिसलाच नाही तो गेलेला. तुम्ही विचारात गुंग आहे, कानाला आवाजच आला नाही, कान तर बंद केलं नाही. झोपलेला कानाचे झोपलेल्या माणसाला नाकाशी गुलाबाच्या पोळण्या की शेणाचे पोटे न्या, त्याला काय करणार? त्या नाकामागे नाकच नाहीये. सगळ्यात महत्वाचं या स्थूल शरीरात असलं सूक्ष्म शरीर म्हणून भीती असो का कुठल्याही भावना असो, प्रेम असो, भीती असो, भूक असो, क्रोध असो, त्या शरीराचे काही संबंध नाही. त्या शरीराचा परिणाम होतो, पण त्या शरीरात ते कुठंच नाहीये. ना कुठे स्वतः शरीरामध्ये भीती, शरीरात कुठल्याही भागात भीती नाहीये. आणि म्हटली त्याच्या 5 अंगठ्यापासून शिंदेपर्यंत सगळ्या शरीरात भीती. ते सगळ्याच भीती वाढते, छाती धडधडते, हातपाय थरथरतात. कुठे सुद्धा म्हणजे हातपाय सगळ्या शरीरात कंपून सुद्धा काही भीती खूप आली तर ती कुठं होती भीती? भीतीचा संबंध तुमच्या सूक्ष्म शरीराशी असतो, स्थूल शरीराशी नाही. कुठल्या शरीरात कुठे अमुक ठिकाणी ती लपून बसली असं नाहीये. विष्णूची 1000 नावे म्हणजे मनाच्या 1000 संभाव्य अवस्थांचे प्रतिनिधित्व आहे का? असे क्लिष्ट प्रश्न जे साधनेचे संबंध नाहीत, त्यात आम्हाला ते फरक असते. ते पांडित्याचे प्रश्न आहेत आणि अशा गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पुन्हा आम्ही सगळ्यांना एक पुढची विचारणा करतो. आमच्या संतांनी छान सांगते, अनंत शास्त्र बहुलाश विद्या, अनंत शास्त्र बहुलाश विद्या, हय अल्पकालो बहुविद्युतास यद सारभूतम तद उपासनीयम. अनंत शास्त्र आहे, अनेक विद्या आहेत, तुम्ही कशा कशाचा अभ्यास करणार? आणि तुमचा वेळ थोडा आहे, आयुष्य थोडं आहे, वेळ थोडा आहे, आणि तो थोडा वेळ त्यात विघ्न खूप आहे. तुम्ही ठरवलं की रोज मी काय जप करेल, कोणीतरी आजारी पडला, दवाखान्यात धावावं लागला, स्वतःच आजारी पडला, जेवतो नाते आलं, कोणी मेलं, स्वतःला जावं लागलं, तुम्ही रोज ठरवलं का या 8 ते 9 जप करायला बसेल, नाही बसता येणार, बहु विघ्नता असतो. ठरवलं की रोज सगळं 5 ते 9 हे करणार, नाही बसता येत, तुम्हाला ताप भरलाय, घरात कोणते आजारी पडले, रात्रभर टाकण झालं, हे अल्पकाळ, इथं तुमचं आयुष्य थोडं आहे. कारण साधनेकडे वयाला भान होता होता बरंच आयुष्य संपलेलं असतं. जे उरलेलं आयुष्य ते थोडा काळ आहे, आणि त्या थोड्या काळामध्ये विघ्न खूप आहे. हे अल्पकाळ बहुविघ्नता असतं. मग त्या थोड्या वेळात तो विघ्नाचा काळ करता आणखी किती कमी होईल. त्यामुळे तुम्ही सगळे शास्त्र धुंडाळत बसला, त्या विद्या शिकत बसला, काय मिळणार आहे तुम्हाला? यद सारभूतम तद उपासनीयम. राम नामला पकडा आणि तरुण जा. नाही तर होतं का, एक पंडित, मोठा विद्वान पंडित, नदीला पूर आला होता, नदीत नावेत बसला, त्याला वाटा मी नावाड्याला प्रभावित करू, मी नावाडे माझ्याकडे पैसे घेणार नाही. त्याला कळलं मी थोडा विद्वान आहे, माझ्या विद्वान माणसाकडे काय पैसे घ्यायचे, मग सोडून देतो. मग त्याला विचारलं, तुला गीता येते? नाही मला गीता येते. तू शास्त्र शिकलाय? नाही. तुझं 25% आयुष्य वाया गेलं. तू मेघदूत आणि एक काव्य शिकल्या भाऊबुद्धीला? नाही मला यातलं काही येत नाही. तुझं 25% गेलं, 50% आयुष्य वाया गेलं. आणखी काही विचारलं, तुला हे येतं? तुला की नाही मला काही येत नाही. 75% तुझं आयुष्य वाया गेलं. मला सगळं येतं. नंतर नाव बुडायची वेळ आली. नावाला विचारलं, महाराज मग पोहता येतं? की नाही, 100% आयुष्य वाया गेलं. मला पोहता येतं, मी चाललो पडणार, मी आता नदी उडी मारत पोहतो त्या किनाऱ्यात, आता नाव बुडते आहे. नाव बुडते आहे तिथं तुमचं गीताही कामास येणार नाही, तिथं तुमचं बहुबुद्धी आणि कालिदासही कामास येणार नाही, नाट्यशास्त्र दर्शनशास्त्र कामास येणार नाही. तुम्ही किती विद्वान आहे, काही कामास येत नाही. पोहता यायला पाहिजे. सामान्य नदी जर पोहायला लागते तर भवनदी पोहायला एकच उपाय आहे, गुरु मंत्राचा जप करा, हे बाकी सगळ्या गोष्टी सोडा. ते 1000 नाम ऐका, मग ते 1000 विभूती होत्या का,
तो मोठमोठ्या पंडितांचा विषय आहे. आपल्याला पंडित व्हायचं नाही, आपल्याला साधक व्हायचं आहे. आम्हाला आणखी वेगळ्या तऱ्हेने आम्हाला एका बाईने प्रश्न विचारला की जुळ्या शब्दाची संस्कृतमध्ये वाचायची किंवा मराठी हिंदी. पण साधकाने एक गोष्ट लक्षात घ्यायची, साधना हा शब्द वेगळा आहे, पुण्यप्राप्ती शब्द वेगळा आहे. तुम्ही मराठीत दुर्गा शब्दस्थिती वाचली तरी तुम्हाला पुण्य मिळणार, हिंदी वाचले तरी मिळणार, पण संस्कृत वाचल्याने साधनेच्या दृष्टीने जे स्पंदनाने सगळ्या होतील ते त्याने होणार आहे. तुम्हाला पुण्यप्राप्ती करून पुण्य करून स्वर्गात जायचं असेल, ज्याला बरगाव कुठे म्हणतात, स्वर्गातून गच्छती होणार. तेम तक्ता स्वर्ग लोके क्षीणे पुण्य मर्त्य लोकाभिषंती. पुण्य संपलं की स्वर्गातून परत. पुण्यप्राप्तीसाठी कुठल्याही तुम्ही मराठी हिंदी काही वाचा, साधना करायची असेल तर त्याचे नियम जातात. ते पुण्यप्राप्ती महत्वाची गोष्ट नाही आहे. त्यामुळे हे सगळं विष्णू सहस्रनाम या नामाचा हा अर्थ शंकराचार्यांचा खूप छान पुस्तक प्रत्येक शब्द अर्थ दिलेला आहे. पण हे सगळं त्या लोकांसाठी ज्यांना विद्वत्तेमध्ये आपली बुद्धीला थकवायचं आहे. जो श्रद्धाळू आहे त्याला या बुद्धीला थकवायची गरज पडत नाही. हे सगळे विधिविधान जे ऋषीमुनींनी केलेत ते तुमची बुद्धीला थकवून तुम्हाला ईश्वराकडे वळवण्यासाठी आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी, दुर्गा गणपतीला व्हायचा म्हणजे तुमच्या डोक्यात गणपती पूजा करायची, दुर्गा पाहिजे कुठे मन एकत्र येतात. दुर्गा देवीला व्हायला दीर्घ त्रिशूळातून तुम्हाला मारायला येणार नाही. पण हे कशा करतात, तुमच्या बुद्धीला थकवणं ते सगळं विधान आहे. एकदा बुद्धी थकली सगळं विषय संपून जातो. बुद्धीच्या पलीकडे मन बुद्धीच्या पलीकडे जायचं आहे. आणि म्हणून अशा गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. आम्हाला उत्तर देता येत नाही असं नाही, पण या सगळ्या अनावश्यक चर्चा आहे ज्याचा तुम्हाला कवडीचा काही फायदा होणार नाही. आणि हे सगळ्या प्रश्न म्हणजे काय पुन्हा सांगतो, आम्ही नेहमीच हे उदाहरण देतो. हे सगळ्या प्रश्न म्हणजे शरीरात आली खाज आहे. खाजवलं की बरं वाटतं, खाजवलं की बरं वाटतं. थोडा हात बार केला की पुन्हा खाज सुटते, पुन्हा खाज आहे. मग खाजवणं हा उपाय नाही, खाज येणार नाही हा उपाय शोधा. हे सगळे प्रश्न ही बुद्धीची खाज आहे. मग जिथून हे प्रश्न उत्पन्न होतात त्या बुडाशी द्या ना, तिथं प्रश्न उत्पन्न होणार नाही. गौतम बुद्धाकडे एक जण गेला, काही प्रश्न विचारायला. गौतम बुद्ध म्हणाले, तुला सगळे प्रश्न उत्तर हवी आहेत? हो, मला सगळे प्रश्न उत्तर हवे आहेत. एका अटीवर देईल. म्हणून बोला, अट मान्य. दिला शब्द पाळशील म्हणून मी रजपूत क्षत्रिय, दिला शब्द पाळणार. मी क्षत्रिय, दिला शब्द पाळणार. अभिमानानं बोलला. 1 वर्ष माझ्यावर मौन राहून राहायचं. प्रश्न विचारला त्यांनी, काही केलं त्यांनी. वर्षभर मौन पाळायचं, वर्षानंतर प्रश्न विचारायचा. तुम्हाला ठीक आहे, वर्षभर मौन राहिला, प्रश्न विचारायचं बोललं नाही. प्रश्न विचारायचं बोलला नाही, भान जोडलं प्रश्न काय विचारायचा. बस त्या स्थितीत त्याचा प्रश्न उत्पन्न होत नाही. हे सगळ्या प्रश्नामध्ये बुद्धीची खाज आहे. खाज होलं तेवढं बरं वाटेल, पुन्हा खाज सुटेल. अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि आमचा वेळ घालू नका, तुमचा वेळ वाया घालू नका. देवी कवचातील देवता म्हणजे मनाच्या शक्तीची प्रतीके आहेत का? देव कवचा देव मनाच्या देवी कवचातील देवता म्हणजे मनाच्या शक्तीचे प्रतीक आहेत का? हे सगळे असे भौतिक प्रश्न आहेत. आम्ही आमचे जे नवीन पुस्तक येत आहे चतुर्विध, त्याची थोडी चर्चा केलेली आहे. या प्रश्नाचं आम्ही छान आणि वेगळ्या त्यानं उत्तर देतो. आम्ही मराठी शाळेत असताना आम्हाला शिकवलं गेलं पाऊस कसा पडतो. तो उन्हाळ्यात सूर्याच्या उन्हाने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, मग ती वाफ आकाशात जाते, मग त्याच्या थंड वातावरणाने त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं आणि पाऊस पडतो. हे शाळेत भूगोलात आम्हाला शिकवलं गेलं. तुम्ही शिकला असता. लहानपणी तर हे सगळं खरं वाटायचं, बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या उन्हाने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वाफ वरती जाते, ते थंड होते आणि पावसात पडते. एवढं तर सांगतं खरं असतं. तर समुद्र तोच आहे, सूर्य तोच आहे, तर दरवर्षी तेवढाच पाऊस का पडत नाही? कधी कमी पडतो, कधी जास्ती पडतो, कधी ज्येष्ठात पडतो तर कधी आश्विनमध्ये पडतो. ज्येष्ठात पाऊसच पडत नाही.
याच्या गणित कोण सांगणार? एवढं ते सायन्स असतं, तू सायन्स म्हणून तसंच व्हायला पाहिजे. कायमसाठी समुद्र तोच आहे, पाणी समुद्र तेवढंच आहे, ते कमी झालं नाही. सूर्य तेवढाच आहे, सूर्याचं उष्णतामान बदललं नाही. मग तेवढं तेच कारण असतं तर तेवढाच पाऊस सगळीकडे नियमाने तेवढाच पडला पाहिजे, कमी जास्ती नाही. पण तुम्हाला कधी एखाद्या वर्षी पाऊसच पडत नाही, एखाद्या वर्षी खूप जास्त पाऊस पडतो. ज्येष्ठ महिना आषाढ महिना पावसाचे, एका ज्येष्ठ आषाढ फोडले जातात, श्रावण भाद्रामध्ये पाऊस पडतो. याचं उत्तर सायन्सवर नाही आहे, याचं विज्ञान नाही आहे. मग शाळेत शिकवलं झालं की सूर्याच्या उन्हाने हवेचा जे स्तर आहे लेअर पटल, ते हवा वरती गेली त्याच्यात पोकळी उत्पन्न होते. मग जिथं घनीभूत हवा आहे ती घनीभूत हवा तिकडे वाहते, म्हणून हवा वाहते. एवढंच जर आहे. मग काळा कुंदक वातावरण का असतं? काळ थोडी हवा जोराची, काळ खूप जोराची, काळ एकदम वादळ, काळ एकदम चक्री वादळ, हे कशाने उत्पन्न होतं? एवढं जर कारण आहे तर मग ते नियमित तेवढे येतं. म्हणजे सूर्याच्या उन्हाने हवा पोकळी उत्पन्न झाली, दुसरी हवा आली, रुटीन आहे. तसंच व्हायला पाहिजे प्रत्येक वेळी. तसं का होत नाही? प्रत्येक वेळी असं का बदल होतो? आणि म्हणून ऋषीमुनीने त्यांचा समाधी अवस्थेत बघितलं की मनुष्य लोकाशिवाय या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये इतक्या अनेक गोष्टी आहेत. अजून तर आपल्या विज्ञानाला आमच्या ब्रह्मांडाचाच पत्ता लावता आला नाही. आणि आम्ही एखाद्या सत्पुरुषाचा जयजयकार करताना काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. म्हणजे आमच्या ऋषींना माहिती आहे अनंत कोटी ब्रह्मांड नाही, अनेक ब्रह्मांड आहेत. आम्ही त्याला स्वस्तिक काढतो, ती स्वस्तिक एक रेखा नाही आहे, अनेक रेखांची ती एक रेखा झालेली आहे. आणि प्रत्येक रेखामध्ये एक ब्रह्मांड आहे. आपण नुसते स्वस्तिक काढतो नाही, त्या प्रत्येक रेखेमध्ये अनेक रेखांचा तो समूह आहे स्वस्तिकमध्ये. आणि प्रत्येक रेखा एक एक ब्रह्मांडाशी संबंधित आहे. म्हणून आमचं ब्रह्मांडाचं ज्ञान नाही, बाकी ब्रह्मांडाचं कुठे पत्ता लागत बसायचा? आमचं ब्रह्मांडाचं आम्हाला ज्ञान नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नाही का म्हटलं जातं, म्हणजे अनेक ब्रह्मांड असलं पाहिजे. आपलं ज्ञान काय? ऋषी म्हणून त्यांचा आम्ही हे पहिल्याच प्रथम सांगितलं होतं की त्याने त्यांचा उजवा मेंदू राईट ब्रेन ऍक्टिव्ह केला ध्यान साधनेने, आणि जगाच्या अनेक रस्त्याने उलगडली. त्या रस्त्यामध्ये त्याने बघितला की मनुष्य सृष्टीशिवाय आणखी काही सृष्टी आहेत, वेगवेगळ्या देवता आहेत, आणि ईश्वराने त्या वेगवेगळ्या देवतांना सुखवत काम आहे. म्हणून त्याने अशी धारणा केली की पावसाचं काम इंद्रदेवतेचं आहे. मग इंद्रदेवतेच्या इच्छेप्रमाणे पाऊस पडणार. मग ती तुमच्या नाराज झाली, रागवली. म्हणून बघा कृष्ण म्हणतात परस्पराभाव हा या शब्दाचा अर्थ काय? तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही देवांना संतुष्ट करा, देवता तुम्हाला संतुष्ट करतील. हा श्लोक तिसरा अध्यायात आहे. परस्पराभाव तुम्ही देवतांना संतुष्ट करा, म्हणून देवता यज्ञ करायचे असतील. देवता संतुष्ट झाले की त्या तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि मग तुम्ही सुखात राहाल. याचा अर्थ असा कुठेतरी अशी एक सृष्टी आहे जी या पंचमहाभूतावर नियंत्रण करते आहे. म्हणून पाऊस कमी जास्त पडतो, हवा कमी जास्त होते, वातावरण अनेक बदल होत असतात. आणि म्हणून या वेगवेगळ्या देवता ज्या आहेत, हा देवता त्या ऋषीमुनींनी त्यांच्या ज्ञानचक्षुने शोधल्या, प्रात्यक्षिकरण केलं, त्यांचं वैशिष्ट्य, त्यांची शक्ती जाणून घेतली, आणि म्हणून त्यातून सगळं रचना झाली. कवचातील देवता म्हणजे कवचातील देवता म्हणजे मनाच्या शक्तीचे प्रतीक आहेत का? नाही. ऋषीमुनी जसं या देवतांचे संपर्क केला तसं देवतांचे अधिकार क्षेत्र जाणून घेतलं. मग त्या अधिकार क्षेत्रामध्ये आपल्या शरीराचा कोणता अवयव त्यांचा अधीन होतो, त्यांचा फळांचा. म्हणून आम्ही हे सगळं आमचं जे संदीपाळाचं मध्यम चरित्र आहे, कारण प्रत्येक देवता त्या देवताचा अधीन असलेला अवयव त्याची सगळी यादी दिलेली आहे. ते सगळे तू हे सगळ्या गोष्टी रस्तेमाय ते आमचे गुरुमाता आम्हाला एकच सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी त्याला जाणून घ्यायची गरज असते, त्याला दुसरं मार्गदर्शन करायचं आहे. ज्याला स्वतः साधना करायची त्याला या सगळ्या गोष्टीच्या भांडीत पडायची गरज नाही. स्वयंपाक त्याला शिकायचा असो, ज्याला इतरांना स्वयंपाकून जीव घालायचा असो, ज्याला जेवण फक्त पोट भरायचं त्याला किती मीठ आणि किती मिरची वागते डोकलायची गरज नाही. तर पुढे ताटाला खाऊन मोकळं व्हायचं, पोट भरायचं. स्वयंपाकाची जबाबदारी ज्यांच्या सोपवली ईश्वराने ते जाणते. ही वस्तू कशी करायची, ही भाजी कशी करायची, पुरणपोळी कशी करायची. तुम्हाला जर स्वयंपाक करून कोणाला जीव घालायचं नसेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची गरज नाही.
अध्यात्मामध्ये हजारो प्रश्न आहेत. ज्यांना इच्छा असेल त्याने आपले दर्शनशास्त्र आहेत, 18 पुराणं आहेत, ते करत बसा अभ्यास. सगळं आयुष्य संपून जाईल, मिळणार काहीच नाही.